नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थर्ड इयर आणि लास्ट इयर इंजिनिअरिंगच्या इनसेम एक्झामिनेशनच्या डेट्स आपण बघितल्याच असतील. 2 दिवस झाले त्या डिस्प्ले केलेल्या. सेकंड इयरच्या इनसेम एक्झाम डेट कधी असतील? SPPU अंडर म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जेवढे काही कॉलेजेस आहेत त्यांना इनसेम एक्झामिनेशन ही कंपल्सरी आहे. तर त्याचा पॅटर्न काय असतो, ठीक आहे, मार्किंग स्कीम कशी असते, कोणत्या सेमिस्टरला अप्लाय करता येतं, जे विद्यार्थी फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला आलेत, म्हणजे हे सगळं 2019 पॅटर्न साठी, ठीक आहे. तर थर्ड इयर आणि लास्ट इयरचे जे पेपर आहेत इनसेमचे ते 31 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. डेट्स किती असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेकंड इयरच्या संभाव्य डेट्स काय असतील, इनसेम एक्झामिनेशन मध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे घ्यायचे, या सगळ्यांविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर अक्षय's व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण असेच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अकॅडमिक असतील, इंजिनिअरिंग रिलेटेड असतील किंवा ऍडमिशन रिलेटेड असतील तर हे सगळे घेऊन येणार आहोत. तर सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूयात. आता इनसेम सेमिस्टरची एक्झाम आहे थर्ड इयर साठी. मी इथे दिले TE म्हणजे थर्ड इयर. तर डेट्स आहेत 31 ऑगस्ट पासून तर 5 सप्टेंबर पर्यंत. 5 पेपर आहेत. जनरली प्रत्येक ब्रँचला 4 किंवा 5 एवढे पेपर इन सेमिस्टर एक्झामिनेशन साठी असतात. आता हे सॅम्पल बेसिसवर इथं मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठीचा सिलेबस दिलाय 2019 पॅटर्न, ठीक आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठीच्या इनसेम एक्झाम्स आणि कुठलीही ब्रँच असू द्यात, कम्प्युटर, सिव्हिल, AI, ENTC, कुठलीही ब्रँच असू द्या, डेट्स तर सेमच आहेत. 31 तारखेपासून सुरू होणार आहेत आणि 5 तारखेपर्यंत थर्ड इयरच्या इनसेम एक्झाम आहेत. सेम वे BE म्हणजे लास्ट इयर जे आहे इंजिनिअरिंगचं, तर त्यांच्या देखील डेट्स या 31 पासूनच आहे आणि 5 तारखेपर्यंतच आहेत, ठीक आहे. टायमिंग इथं तुम्हाला तो दिला जातो. थर्ड इयरचे जो आहे तो टायमिंग आपण बघू शकता 11 ते 12 यापर्यंत आहे आणि लास्ट इयर म्हणजे BE चा 2 ते 3 वाजेपर्यंत आहे. बाकीच्या ब्रँचेससाठी डेट सगळ्या सेम असतील, ठीक आहे. तर या ज्या डेट आहेत 31 ऑगस्ट पासून तर 5 सप्टेंबर पर्यंत, ठीक आहे. 5 सब्जेक्ट साठी आहे. आता इन केस एखाद्या इयरला किंवा एखाद्या ब्रँचला पर्टिक्युलर सब्जेक्ट 5 पेक्षा एखादा कमी असेल किंवा जास्त असेल तर त्यानुसार एक्स्ट्रा 1-2 डेटा त्या दिल्या जातील. तुम्ही ते टाइम टेबल युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर बघू शकता, ठीक आहे. आता या झाल्या थर्ड इयर आणि लास्ट इयरच्या डेट्स, ठीक आहे. 31 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत आणि 5 सप्टेंबर पर्यंत 2024 हे जे अकॅडमिक इयर आहे तर त्याच्या या डेट्स अनाऊन्स झालेल्या आहेत. तर तुम्ही युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर बघा. आता सेकंड इयर साठी इनसेम डेट्स किती असतील, कधी असतील आणि इनसेमला प्रिपेअर तुम्ही कसं कराल, ठीक आहे, याविषयी हा व्हिडिओ आपण बनवतो आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे ऍडमिशन सुरू आहे. त्याचबरोबर ज्यांचं डिप्लोमा झालंय किंवा अजून जे क्वालिफिकेशन असेल त्यानुसार डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेस ह्या देखील सुरू आहे, ठीक आहे. मग माझा एक गेस असा आहे की ते ऍडमिशन पूर्ण झाल्याच्या नंतर अंदाजे पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर एंडिंगला किंवा ऑक्टोबरच्या स्टार्टिंगला, ऑक्टोबरच्या मिड मध्ये तुमच्या इनसेम डेट्स येतील असा माझा अंदाज आहे, ठीक आहे. कारण डायरेक्ट सेकंड इयरचे ऍडमिशन झाल्याशिवाय तो ऍट अ टाइम ती एक्झाम तशी घेता येणार नाही, ठीक आहे. जरी तसं टाइम टेबल आलंच तर तुमच्या त्या वेबसाईटवर येऊन जाईल, ठीक आहे. तर टेंटेटिव्ह मी जे तुम्हाला सांगितलंय की त्या अजून 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये सेकंड इयरच्या इनसेम डेट असतील. आता अजून थोडंसं या इनसेम मध्ये मार्क्स जास्तीत जास्त कसे घ्यायचे त्याविषयी आपण बघूयात. त्याआधी तुम्ही हेच लक्षात घ्या की त्याचा पॅटर्न आणि मार्किंग स्कीम कसं असेल, ठीक आहे. तर ऑड सेमिस्टर जे असतात म्हणजे काय की फर्स्ट सेम, थर्ड सेम, फिफ्थ सेम आणि सेव्हन्थ सेम म्हणजे 1, 3, 5, 7 असं, ठीक आहे. ऑड सेमिस्टर ज्याला आपण म्हणतो, ठीक. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जनरली त्या एक्झाम असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वन्स इन अ इयर, ठीक आहे. इनसेम एक्झामिनेशन वर्षातून एकदाच होती एका सब्जेक्टला. म्हणजे हे जे दिलंय ना ऑड सेमिस्टरची, समजा आता 2024 ला थर्ड इयरला एखादा विद्यार्थी आहे, ठीक आहे, आणि त्याची आत्ता एक्झाम होतीये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये,
इन केस तो अब्सेंट राहिला किंवा काही कारणास्तव कमी मार्क्स त्याला पडले तर त्या विद्यार्थ्याला ती एक्झाम समर मध्ये म्हणजे पुढच्या सेमिस्टरला देता येत नाही. त्याला डायरेक्टली एका वर्षांनी म्हणजे पुढच्या वर्षी ऑगस्ट मध्ये किंवा सप्टेंबर मध्ये ती एक्झाम द्यावी लागेल. म्हणून मग या एक्झामला अपियर व्हाच. ठीक आहे. तसंच E1 सेमचं पण आहे म्हणजे सेकंड, 4, 6 आणि 8. ठीक आहे. हे जे सेमिस्टर आहे या सेमिस्टरच्या मुलांसाठी म्हणजे 8वं सेमिस्टर म्हणजे लास्ट इयरचे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे, तर त्यांना ऑगस्ट सप्टेंबर 2024 मध्ये आता जी एक्झाम आहे जर ते विद्यार्थी अब्सेंट असतील त्याला किंवा कमी मार्क्स पडले तर त्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली 1 वर्षांनी ती एक्झाम देता येते. म्हणजे सेमिस्टर पॅटर्न जो आहे त्यामध्ये एंड सेम एक्झाम तुम्हाला कधीही देता येणार आहे. फॉर एक्झाम्पल दिवाळीत ज्या होतात किंवा आपण त्याला विंटर एक्झाम म्हणतो, डिसेंबर जानेवारी मध्ये ज्या होतात त्यामध्ये जर एखादा विद्यार्थी अब्सेंट असेल किंवा फेल झाला किंवा कमी मार्क्स पडले तर त्या विद्यार्थ्याला समर मध्ये म्हणजे 6 महिन्यांनी ती एंड सेम एक्झाम देता येते. पण इन सेम एक्झाम ही वर्षभरातून एकदाच तुम्हाला देता येते. म्हणून शक्यतो त्याला अब्सेंट राहू नका. आता इन सेम एक्झाम 30 मार्कची असेल आणि एंड सेम एक्झाम 70 मार्कची असेल. ठीक आहे. एंड सेमचं पासिंग जे आहे 70 पैकी 28 ला पासिंग आहे. ठीक आहे. एंड सेम एक्झाम SCTB कुठलीही एंड सेम एक्झाम असू 70 मार्क पैकी होईल आणि 28 मार्कला एंड सेमला पासिंग असेल. आता 100 मार्कचं जे असतं टोटल तुमचं एका सब्जेक्टचं करिक्युलम. ठीक आहे. एका सब्जेक्टची एक्झामिनेशन स्कीम किंवा मार्क्स. ठीक आहे. तर 100 पैकी 40 मार्क्स पाहिजे असतात हे आपल्याला लहानपणापासून माहितच आहे. ठीक आहे. इथं जर ऍटलिस्ट 28 पाहिजे 70 पैकी, जास्त तुम्ही कितीही पाडा, 70 पैकी 28 जर पडले एंड सेम मध्ये तर मग इन सेम मध्ये कितीची आवश्यकता आहे तर इन सेम मध्ये तुम्हाला 12 मार्क्स आवश्यक असतील. ठीक आहे. जर एंड सेम मध्ये 28 म्हणजे काठावर तुम्ही जर पास झाले तर इन सेमला 30 पैकी 12 मार्क हे आवश्यक असतील. आता इन सेमचा एक नियम असा आहे की समजा इन सेमला तुम्हाला कमी जरी मार्क्स पडले, एखाद्या विद्यार्थ्याला इन सेमला 5 मार्क असतील तर त्याला एंड सेमला 35 मार्क्स घ्यावे लागतील. ठीक आहे. एखादा विद्यार्थी समजा अब्सेंट असेल इन सेमला, हे जे 30 मार्कचं इन सेम आहे ना त्या इन सेमला जर विद्यार्थी अब्सेंट असेल आणि जर त्या विद्यार्थ्याला एंड सेमला त्या विषयाला 70 पैकी 40च्या पुढे मार्क्स पडले तरी देखील तो विद्यार्थी त्या विषयामध्ये पास होतो. ठीक आहे. पण इन सेमला त्याला किती मार्क असू द्यात, 20 असतील, 25 असतील, 28 असतील, पण एंड सेमला त्याला ऍटलिस्ट 28 मार्क घेणं आवश्यक आहे 70 पैकी. ठीक आहे. तर एंड सेम 28चा हा ऍटलिस्ट तो कंपल्सरी क्रायटेरिया आहे. तसं इन सेम मध्ये तुम्हाला कमी जास्त मार्क जरी पडले तर तुम्हाला मॅच करण्याची संधी, लेवल करण्याची संधी ही एंड सेम देत असतं. शक्यतो इन सेमला अब्सेंट राहू नका. जे काही 30 मार्क्स आहेत त्यापैकी 12च्या पुढे मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला एंड सेम मध्ये त्याची हेल्प होईल. ठीक आहे. आता इन सेम एक्झाम जी असेल 30 मार्क्सची युनिट 1 आणि 2 वर होईल. 2019 पॅटर्न जो आहे तर त्यामध्ये टोटल 6 युनिट दिले जातात. इन सेमला 2 आणि एंड सेमला 4. ठीक आहे. पहिले 2 इन सेम साठी असतील आणि 3 पासून तर 6 पर्यंत 6 युनिट पैकी असे तुम्हाला ते एंड सेम एक्झाम साठी असतील. आता युनिट 1 साठी 15 मार्क, युनिट 2 साठी 15 मार्क्स. इन सेम मध्ये जनरली क्वेश्चन 1 आणि 1 ला ऑर 2 असतो. युनिट 1 मध्ये क्वेश्चन 1 ला ऑर 2 असेल आणि युनिट 2 मध्ये क्वेश्चन 3 ला ऑर 4 असेल. ठीक आहे. 15 मार्क्स साठी काही सब्जेक्ट मध्ये 2च क्वेश्चन दिले जातात, काही सब्जेक्ट मध्ये 3 सब क्वेश्चन दिले जातात. ठीक आहे. तर तुम्हाला 30 पैकी जास्तीत जास्त मार्क्स कसे घेता येतील त्याविषयी मी पुढच्या स्लाइड मध्ये सांगणार आहे. एंड सेम एक्झामिनेशन युनिट 3, 4, 5, 6 70 मार्क्स असती. ऍव्हरेजली काही युनिट्स मध्ये 16 मार्क्स किंवा काही युनिट्सला 18 मार्क्स असतात. 16 ते 18 मार्क्स जनरली ते असतात. अशी ऍडिशन ती 70 मार्क्सची होते. सब्जेक्ट वर ते डिपेंड आहे आणि टॉपिक वर, युनिट वर ते डिपेंड असेल. आता हे बघा, हे काही पॉइंट्स तुम्हाला इन सेम एक्झाम देत असताना कन्सिडर करणं किंवा माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. इन सेम एक्झाम जर तुम्हाला चांगल्या मार्क्सनी पास व्हायची तर या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. सगळ्यात पहिली गोष्ट तर इन सेमचा क्वेश्चन पेपर सेट होतो युनिव्हर्सिटी मार्फत.
म्हणजे युनिव्हर्सिटी तो क्वेश्चन पेपर सेट करेल आणि मग तो कॉलेजला ऑनलाईन सिस्टीम थ्रू ते सेंड केला जातो. तर युनिव्हर्सिटी सेट करते. पण एक प्लस पॉइंट विद्यार्थ्यांसाठी असा आहे की इनसेमचा क्वेश्चन पेपरची चेकिंग जी होती ती कॉलेज लेवलला असते. म्हणजे कॉलेजमधले जे स्टाफ मेंबर्स असतील, तुम्हाला शिकवणारे जे सब्जेक्ट टीचर असतील ते चेक करतात. जरी एंड सेमचं कसं असतं की एंड सेम युनिव्हर्सिटीच क्वेश्चन पेपर सेट करते आणि चेकिंगला सुद्धा ते बाहेरच जातात. ठीक आहे, कुठल्याही कॉलेजला जातील जसं युनिव्हर्सिटीने सेंटर दिलेले असतात त्यानुसार. पण इनसेमचा हा जो प्लस पॉइंट तुमच्याकडे आहे की तुमचे सब्जेक्ट टीचर्स ते 30 मार्क पैकी जी इनसेम असेल तो पेपर तुमचा चेक करतील. तर त्यामध्ये आता तुम्हाला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात की 30 पैकी आहे ना 2 युनिट आहेत, त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतात पहा, थिअरॉटिकल ज्याला तुम्ही म्हणता, थिअरी असते त्याच्यात मॅक्झिमम. तर ते 6 मार्कचे, 8 मार्कचे किंवा 10 मार्कचे असे क्वेश्चन असू शकतात. ठीक आहे, 7 मार्कचे 2 किंवा 7 आणि 8 मार्कचे असे जे काही असतील ते. तर तुम्ही रिलिव्हंट टू टॉपिक जे काही आन्सर लिहिताय ना तर ते तुमच्या टॉपिकशी रिलिव्हंट पाहिजे. बऱ्याच वेळेस पेपर चेक करताना असा अनुभव येतो की 2-3 विद्यार्थ्यांचे सेमच आन्सर असतात. तर तसं करू नका. पुढच्या विद्यार्थ्यांनी लिहिलंय ना त्याच बघून त्याचीच कॉपी करून काहीतरी तुम्ही लिहिताय तर तसं करू नका. डिस्क्रिप्टिव्ह आता त्यांनी जर वेगळं लिहिलं असून आणि त्याच बघून तुम्ही लिहिताय तर मग ते मार्क्स जो चेक करतो त्याला ते समजतं बरोबर. कंटिन्यू 3-4 पेपरला सारखंच लिहिलेलं आहे, एकमेकाचं बघून लिहिलंय की काय. आणि जर एखाद्याचं चुकलं तर बाकी सगळ्यांचं चुकल. म्हणून तुम्ही हे जे लिहिताय आता रॅन्डम काहीतरी लिहू नका. तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे म्हणून मग तुम्ही काहीतरी लिहिताय त्यामध्ये असं नका करू. त्या क्वेश्चनशी रिलेटेड इन्फॉर्मेशन जेवढी तुम्हाला लिहिता येईल तेवढी तुम्ही इथं रिलिव्हंट म्हणजे रिलेटेड त्या क्वेश्चनशी रिलेटेड जेवढं लिहिता येईल तेवढं तुम्ही लिहा. आता सेकंड एक पॉईंट आहे पहा, जे न्यूमेरिकल किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स असतात किंवा सब्जेक्ट असतात त्यासारखे, त्यामध्ये तुमचं सपोज मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे तर किंवा न्यूमेरिकल असेल कुठल्याही एका सब्जेक्टमध्ये, तर अँसर बघा त्याचं करेक्ट जर अँसर आलं ना तर मधली प्रोसेस बऱ्यापैकी ही करेक्ट असतेच. अँसर करेक्ट येईल का नाही तेवढ्या एका गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायचं. ठीक आहे, अँसर करेक्ट आहे की नाही त्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे. फाईन. आता डायग्राम्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर अँसर शीट. डायग्राम जर तुम्ही परफेक्ट ड्रॉ केल्या ना, काही क्वेश्चन कसे असतात की एक्सप्लेन विथ नीट डायग्राम, म्हणजे डायग्राम पण ड्रॉ करायची आणि ती डायग्राम किंवा तो टॉपिक एक्सप्लेन पण करायचा आहे तुम्हाला. जर तुमची डायग्राम अप्रोप्रिएट असेल, ठीक आहे, तुम्ही परफेक्ट ड्रॉ केलेली असेल, विथ प्रॉपर डायमेन्शनिंग त्याला दिलेलं आहे आणि स्केल वगैरे यूज करून जर तुम्ही ती ड्रॉ केलेली आहे तर मग तिला जास्तीत जास्त मार्क दिले जातात. आणि ज्या विद्यार्थ्यांनी डायग्राम बरोबर काढली त्याचं डिस्क्रिप्शन जास्त डिटेलमध्ये कोणी रीड करत नाही किंवा जरी रीड केलं तरी नॉर्मल मिस्टेक असतील, मायनर मिस्टेक असतील तर त्या निग्लेक्ट केल्या जाऊ शकतात. म्हणून डायग्राम तुमची प्रॉपर काढा. मार्क्स जास्त भेटण्यासाठी, मार्क्स जास्त मिळण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल. आणि डायग्रामचे मार्क्स थोडे व्हॅरी, एखाद्या विद्यार्थ्याला समजा कमी मार्क्स पडत असतील तर डायग्राम प्रॉपर आहे 1-2 मार्क त्यामध्ये वाढवताही येतात. त्यामुळे डायग्रामवर जास्तीत जास्त भर द्या. आता एनी अदर टॉपिक जे तुमचं समजा एखादा प्रोग्रामिंग लँग्वेज असेल, तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे, ठीक आहे, किंवा एखादा थिअरम आहे तो प्रूफ करायचा आहे, किंवा ऍडव्हान्टेजेस असतील, डिसएडव्हान्टेजेस असतील, त्याचबरोबर ऍप्लिकेशन ओरिएंटेड जर काही असेल, ठीक आहे, मग तुम्ही त्याची थिअरी किती लिहिताय, डायग्राम कशी ड्रॉ करताय, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन किंवा रिलेटेड इन्फॉर्मेशन किती त्यामध्ये तुम्ही लिहिताय आणि अप्रोप्रिएट लिहिताय, त्याला फार महत्व असेल. जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला जर मिळाले, आता तुम्ही बीईचे काही विद्यार्थी आहेत, बीईच्या विद्यार्थ्यांचा 31 ऑगस्ट पासून इनसेम आहे. बीईचे मार्क्स हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबला अप्लाय करत असताना आणि प्रायव्हेटला पण अप्लाय करत असताना कन्सिडर केले जातात. त्यामुळे जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न तुम्ही इनसेमला घ्या. इनसेमला जर जास्त मार्क्स मिळाले तर ऑटोमॅटिकली एंडसेमला पण त्याचं रिफ्लेक्शन होतच होतं. ठीक आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशन मोशन मध्ये पासिंग असेल, तुम्हाला इनसेमला जर जास्त मार्क्स मिळाले तर तुमचे पर्सेंटेज ऑफ मार्क किंवा ज्याला सीजीपीए आपण म्हणतो, एसजीपीए तुमचा वाढेल, सीजीपीए वाढेल, जेणेकरून तुमचा पॉइंटर जर चांगला असेल तर तो इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुम्हाला हेल्प करणार आहे. त्याचबरोबर जिथं तुम्ही अप्लाय कराल, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट सेक्टर किंवा सेमी गव्हर्नमेंट, जिथं कुठं जॉबला अप्लाय कराल तिथं सुद्धा फार महत्वाचा ठरणार आहे. तर इनसेम सॉल्व्ह करत असताना या काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे,
तर यानंतरचे अपकमिंग व्हिडिओज अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनलवर असतील, तर इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड असतील किंवा इंजिनिअरिंगचं करिक्युलम असेल, सिलेबस असेल, वेगवेगळ्या स्कीम्स ज्या असतील, त्यानंतर अपडेट जे असतील, एक्झाम रिलेटेड टॉपिक असतील, हे सगळे टॉपिक मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. एखादा सब्जेक्ट जर असेल इंजिनिअरिंग ग्राफिक्स सारखा, तो सुद्धा या अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि जेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.